आमच्या कार्यक्रमाचा हेतू लोकांचे मनोरंजन करणे हा आहे. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. या कार्यक्रमातील व्यक्तिरेखा आणि घटना काल्पनिक असून वास्तवाशी याचा कसलाही संबंध नाही. कोणतीही समानता आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मंडळी, कल्पना करा, आपण आज अशा गावात जाणार आहोत ज्या पारावरची गोष्ट महाराष्ट्रात प्रत्येक पारावरील माणसात व घराघरात होत असते. असा अनुभव येईलच हा विश्वास. तो पार कोणत्या गावचा? तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक छोटंसं गाव साळुंबरे. पवना नदीच्या तीरी गावातील 8 मित्रांची ही अनोखी गोष्ट. रोजच्या जीवनातील येणारी संकट, त्यातून घडणारे प्रसंग, त्यातून निर्मित होणारे विनोद आपल्यासमोर सादर करत आहोत अतरंगी प्रोडक्शन निर्मित पारावरची पोरं. हॅलो, हा बोल की राम आहे. गोट्या, अरे कुठेस? गावातच आहे रे. अरे पोरांना घेऊन ये की पाराव. कशाला? काय झालं? कशाला काय? ये तू कॉल कर आणि सगळ्यांना घेऊन ये पाराव. अरे रत्ताळ्या, ये लवकर ये घेऊन. बरं बरं, येतो घेऊन सगळ्यांना. हां, बरं बरं. हॅलो पप्या, कुठे आहे रे? अरे काय नाही, तर रामेचा फोन आला होता. हा काहीतरी मॅटर झालं, ये लवकर. आपल्या सगळ्या पोरांना घेऊन ये. पाराव पाराव पाराव. चालतं, ये लवकर. बोले काय झाले बघ तू. काय आलं रे? काय नाही, मग बस तू. काय आलं? खड्ड्यातच घालतो त्याला. बोले. अरे मागाची पासून त्याला तेच विचारतो मी. मला पण नाही सांगत तू. सगळी येऊ दे, सांगतो. बस बस, जाऊ दे. बसा बोलतोय ना, बसून घ्या. बोल रामे. नाही नाही, सगळ्यांना येऊ दे, सांगतो सगळ्यांना. अरे आता तरी बोल की येतील की ते आम्हाला तरी येतील ते आम्हाला सांग काय अरे सगळे आल्यावर सांगतो म्हटलं की. बरं. काय झालं की कॉलवर कॉल त्या सागराला बसून आलं टपरी काय सारखं करताय? मग काय म्हणून साईटवर लक्ष जरा मॅटर झालाय. आलो एक थोड्या वेळ. रम्या, काय मॅटर झालं? बसा तू. काय मॅटर काय झालं? अरे बस, सांगतो मी तुम्हाला. काय झालं सगळं एवढं घाई गडबडीत का बोलवलं? काय नाही करत तुम्हाला, बस. असं पहिलं बस. तुला कोण त्रास देतो? कोण नाडला तुला? शांताला शॉकच देतो. कायदा हातात घ्यायचा नाही आपल्याला. कायदा हातात नाही. एवढं काय बसा तुम्ही. बस 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 सांग. ये इकडे तू काय बस. झालं रानू? काय झालं नाही, आता होणार आहे. काय? सागराला बसून अरे पार्टी करायची, पार्टी. आपण कसली पार्टी? अरे 31 डिसेंबरची. अरे काय माणूस आहे रे. आम्ही कामधंदा सोडून अरे मित्रासाठी एवढं पण करू नाही शकत का? बसा खाली. अरे खाली. सांगायचं सोड मारायचं. बस रे. बस बाबा आता बस. काय खरंय भाऊ, पार्टी तर झालीच पाहिजे. खूप दिवस झाला आपण बसलोच नाही. काय घंटन कुमार, तुम्हाला तर पार्टीशिवाय दुसरं काही सुचतच नाही. अरे
काय सांगू तुला, बरं जाऊ दे. बकरा नेमकं कोणाला बनवायचं? अरे बकरा काय म्हणते, तूच आहेस की बकरा. अरे हा, कसं आहे, मी दिली असती पार्टी, मला पैसे द्यायला असते. ए राहू दे तुझा मोठेपणा राहू दे. बड्या बड्या वाचा अंदोलन खातेला आता अशी परिस्थिती होती. बरं ऐका ना, ऐका मी काय म्हणतो, आपण सगळ्यांनी मिळून पैसे काढू आणि मग करू पार्टी. कशी आयडिया? चालतंय की. किती किती रुपये काढ? नाही आपण पैसे देणार नाही. आपल्याकडे 1 रुपया नाही. काय राव मास्तर आहे की तुम्ही पैसा नाही म्हणता, असं कुठं असतं होय? अहो मी कंत्राटी शिक्षक आहे, 3 महिने जरा पगार नाही माझा. हे असं असतंय तुम्ही. अरे गंटन कुमार राहू दे, ह्याचं नको पैसे द्यायला, ह्याच्याकडे नियोजन देऊ सगळं. हा चालतंय, सगळे पैसे जमा करू आपण. पैसे कोणाकडे जमा करायचे आणि किती करायचे? पैसे माझ्याकडे जमा करते सगळे. नाही नको नको गंटन कुमारकडे देऊ. गणपत कुमारकडे द्या, हे दारू पिऊन सगळं घालवी. हा ना. अरे तुम्ही माझ्याकडे पैसे द्या, मी असं फर्स्ट क्लास नियोजन करतो ना. नियोजनामध्ये काय कमी जास्त झालं हा. तर मग सांगतो तुला. एकदम खतरनाक नियोजन करतो मी, तुम्ही बघा. ऐक ना, 500 काढायचे. 500 पटकन जमा करायचं कंटन. तू गंटन कुमार 1 पण रुपया खर्च करू नको, पण नियोजन असं झालं पाहिजे ना, नाही तू मारच खाणार माझा. 1 नंबर नियोजन करतो मी. लय भारी करायचं नियोजन. आणि नाही दारू एकटा दारू प्यायचं नाही. हा, त्या पैशाची दारू पिली तुझं काय हा, करा खरं नाही मग. अरे मी शिक्षक आहे. तर शिक्षण कंत्राटी शिक्षक आहे तुम्ही. मी उलट सांगतो मुलांना दारू चांगली नाही, पिऊ नये, आणि तुम्ही मला माझ्यावर संशय. हा, मग आता पार्टीचं नियोजन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच आवडलं ना. पार्टी करू, बरोबर आहे, मी सगळं नियोजन करतो, पिण्याचं नियोजन नाहीये. बरं ठीक आहे, तुम्ही नियोजन करा, फक्त पैसा खर्च करू नका. अरे ती करेल नियोजन चांगलं. करेल ठीक आहे, चालेल. वाडका आणायचा आणि मटणाची बिर्याणी करायची. वडका नको, मटणाची बिर्याणी करू. अरे का? हा, आणि त्याच्यात पण आहे ना मटणाचं पीस जास्त पाहिजे ना, तुला सांगतो बरं. बरं ठीक आहे, टाकतो. हा लय टाक. कुठं करायची पण जागा? चला माझ्या फार्म हाऊसवर सगळे नियोजन कर. ते तुझं फार्म हाऊस नको, माझ्या शेतात पार्टी करतात आणि मी गंटन कुमारला सांगतो सगळं नियोजन करायला. करा तसं. बरं ठीक आहे, तू म्हणते तसं. चला 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 चल व्यवस्थित नियोजन कर. हा हो, इकडे बघ. मला हे लोक नको ते बोलले, थांबा यांना धडाच शिकवतो चांगला, यांची पार्टीत करतो बरोबर चांगली. काय झालं बाळा? बरं ठीक आहे, तू उद्या शाळेत ये, बघू. काय राव गंठ्या, तुला सांगितलं नियोजन सगळं, मलाच रेमटवतोय तू. अरे काय ठीक आहे, मित्र आहेत का काय तू? हे याला कुठं अर्थ आहे का? असं असतंय अरे, मित्रासाठी पार्टी करायची म्हणल्यावर थोडं तरी अरे मी तुझ्या ना अरे नाही, पण सगळं मटेरियल वगैरे तरी आणू लागाय मित्र काय सगळे. फक्त कसं नियोजन करणार मी, तर मेन नियोजन करणार ना. हे पातेले भांडे हे सगळं सामान आणायला तर सगळे पाहिजे का नाही? बरोबर आहे तुझं. मग अरे ते सगळं भेटलं ते कुठे? अरे तुला वायरची चपट मला सांगू नको, तुला 1 क्वार्टर देतो का बस. पेटवतो बरोबर मी. नेट परत रे. अरे परतितो बाबा, सगळं चांगलं एकदम परतितो भारी. आता नियोजनात मी घेतले म्हणल्यावर करणारच ना मी. अजून काय देऊ तुला? अरे कोण आहे रे? काय? अरे मग तिकडे माझ्या मला लागले.
राव चांगला मटणाचा बेत झाला असता त्यामुळे पीस काटला सगळा. घ्या बसतो टाक तू. एवढं भारी नियोजन केलंय मी. टाक टाक पटापटा टाक. परताय लागले ते खरपाय लागले सगळे. नीट टाक सगळं टाक. पुरलं पाहिजे सगळ्यांना. सगळ्याला पुरतो. चांगला झाला पाहिजे अरे. आता नियोजन तुझ्याकडे बघ तुझं तू. बनवणारच आहे ना पण. हा. तुला काय लहान नाही. पाणी वतावं लागेल की पाणी कुठे आहे? एकदम धरकी जरा त्याला लागू दे का नाही त्याला मसाला लागू दे का नाही. होतं पाणी. अरे मास्तरा त्यांनी पाणी टाकतात का? किती पाणी पडेल काय आपल्याला रसम करायचंय का? यांनी टाक. ठीक आहे बाबा टाकतो. काय ह्याला टाकलं काय पाणी काय आपल्याला रसा भात करायचंय का? टाक लवकर. टाकी पटापटा. अरे टाकतो की बस का टाका अजून. हो बाबा टाका अजून. बस का बस हेच पाणी टाकायची सवय वाटतं. पाणीने सगळं होतंय. होय का? हा. अरे 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 चला लवकर, लय भूक लागली मला. हा ना राव मला अरे. पण लय भूक लागली. अरे सकाळपासून मी तर जेवलो नाही राव. अरे झालं असं, चला लवकर लवकर चला. काय दिवसा नाही आयला इकडून खमंग वास यायला लागला. लय वास भारी येतोय रे. अरे 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 वास आहे का काय आहे? ए, वाशाला गड्या. डेन, झालं का नाही? झालं का रे? होतंय, झालंय. बॅटरी लावलो आलो आम्ही. हा वा काय वास तो मटणाचा. मग नाथ तुला अरे नाक. हा ना भाऊ. त्याच्या खाली पीस. लेखा काय बेत केला बिलाय का मस्त. वाह मजा आली वाली लेखा. अरे 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 एक नंबर बेस झालाय. अरे मग नियोजन कोणी केलं होतं? नियोजन कोणी केलंय? मास्तरला मांडला गड्या. मास्तर वाडा. नुसतं स्टील केलं बघा. ए तुला 2 पत्रावळ्या कशाला घेतल्यात? काढ की 1 पत्रावळी. 2 कशाला घेतले? अरे 2 हाताने खावा म्हणून लागलो. खाऊन तर बघा. पीस पीस कुठे आहे याच्यात? पीस टाका पीस. कसले पीस? पीस. कसले पीस? कसलं पीस टाकलेत पीस? कसे कुठे आहे? अरे ते बघ रे, ते काय आहे बघ रे. बटाटा आहे हो. पीस आहे का? आहे खाली असतेले. खाली असतील. बटाटा पण असतो की. बटाटा असतो रे. बटाटा असतो बिर्याणी मध्ये. पीस बघा बरं, पीस बघा. सगळे टाकले. अरे काय वाढतोय? वाढ किती वाढ, वाढ. अरे त्याची बॉडी बघून वाढतोय मी. काय बॉडी बघून वाढतोय? ये निघे निघे यानी पटापट घे. पटापट यानी घे यानी पटापट. दोन्ही नदी मला. पातेलच ठेवतो समोर. पैलवान हळू जरा दमाने घ्या. राव सकाळपासून जेवलो नाही. लवकर. पीस द्या की. पीस आहेच नाही त्यात. अरे हाय की हाय की अरे रे. आहेत पुढे मास्तरावर. अरे मास्तरावर विश्वास ठेव. अरे तुम्ही चालू तरी करा भेटतील पीस. काय जेवण झाल्यावर थोडी पीसचा काय उपयोग आहे मग? नाही खाली गेले असतील पीस बघा असतीलच. पीस काय आता काय तुम्ही काय मला नाही आला हे पीस बघ रे पीस. काय पीस पीस करताय रे तू? आहेत भरपूर टाकलेले आहेत. कुठे टाकलेत? मास्तरचं माझ्यावरली जे वाटतं मला 3 पीस टाकले. मग बटाट्याचे का कसले ते पीस बघा घ्या आता कशाचे तुम्ही ते. बरं. बटाटा पीस बघा म्हणतात, कशाचे पीस ते. म्हणते. दिसण्यातले आता मास्तर तुम्ही इथं बसा बरं पहिला आता. मागून जाऊ मागून जाऊ. कशाचे? पनीरचे पीस टाकले. आता बरं पनीर? पनीरचे टाकलेत बघा. अहो पनीर नाही, बटाटे ते नीट बघा. दाबून बघा त्याला. मला लेखा चष्मा लागतो काय केलं का मला. ते पीस खाली राहिलेत काय मग? ओ पीस हायच पीस नाही. बघा बरं 1 मिनिट ए बघा. काय पीस कुठे आहेत? पीस टाकलेले आहेत मी पीस. ए, मास्तरा, पीस कुठे आहे? ह्याच्यात पीस नाहीत. हे एक पैसे मिनिट, कुठे एक मिनिट. पैसे हे पैसे घ्या. मास्तरा 500 रुपये दिलेले राव तुला. 500 रुपये दिलेत. कुठे पीस? कुठे पीस? मास्तर चिटिंग करायची नाही. मास्तर जे आहे ते मास्तर, खरं जे आहे खरं खरं सांगायचं. सांगा पीस कुठे आहेत? अरे कशाचा गप्प बसा बेत तुम्ही. आहे? अरे बेत कशाचं आहे? सांगतो मी सगळं. आजच सांगा म्हणजे झालं. काय झालं पार्टीचं नियोजन केलं होतं मी सगळं. पण काय झालं मी येताना ना एक मुलगा रडत होता. त्याला विचारलं मी की का रडतो, तर तो म्हणला की माझ्या बाबांनी शाळेची फी भरली नाही. मग मी शिक्षक त्यामुळं मला दया आली. मग मी त्याची फी भरली. त्यामुळं पैसे तिकडं
गेले सगळे. आणि तुम्ही पार्टी काय, मी माझी पगार झाली की तुम्हाला सगळ्यांना पार्टी देतो, पण शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याची फी नसती भरली तर त्याला शाळेत बसू दिलं नसतं. हा राम बरोबर आहे. बरोबर. त्यामुळं मी त्याची अगोदर फी तुम्हाला पार्टी देतो ना. मी काय पाहिजे तुम्हाला, फिश पाहिजे, मटण पाहिजे, चिकन पाहिजे, सगळं देतो मी तुम्हाला. पण एकदा त्या पोराचं भविष्य परत येणार नाही. बरोबर आहे तुझं. बरोबर मास्तर, बरोबर. खरा मास्तर हाच. मास्तर केलं जाणार. आपल्या गावचं नाव रोशन करणार मास्तर तुम्ही, काहीच काळजी नाही. ठीक आहे, आम्ही बाजबी गोड माणूस. शिक्षण आम्ही ह्यालाच मटण समजून खाऊ आम्ही. चला, शिक्षण खूप महत्वाचं. शिक्षण गरज आहे. हे एवढं तुम्हाला समजलं, याच्यात मला खरंच आनंद वाटला. नाही खरंच मास्तर मानलं तुम्हाला. खरं मानलं. तर आता जे केलंय ते आपलं गोड मानून खाल्लं गोड पाहिजे. मानून खावा. बिलकुल, आणि 100% मुलाचं भविष्य आपण सगळ्यांनी मिळून उज्ज्वल करतोय, याचा आनंद माना. ठीक आहे. ओके ओके. गंठन कुमार कोण पोरगा होतं रे? अर्धे नाही का आपल्या खालच्या आळीचा गणप्या. कुठला तो खालच्या आळीचा कणप्या का? नाही नाही, बरोबर. त्याची परिस्थिती जरा थोडीशी बिकटच आहे. चांगलं नाही, चांगलं केलं मास्तर तुम्ही. अभिमान आहे आम्हा सगळ्यांना, तुम्हाला अभिमान आहे. मास्टरसाठी एकदा टाळ्या होऊन द्या जोरदार. चला मास्टरसाठी टाळ्या. मानलं मास्तर तुम्हाला. मास्तर उद्या गावामध्ये पारावरती तुमचा सत्कार 100% सत्कार उद्या सकाळी. धन्यवाद. ठीक. अरे आला चंद्या, आला चंद्या, आला की. घंट्या पुढे काय सत्कार वित्कार करायचा नाही त्याचा. विचार की त्याला काय केलंय त्यांनी. काय केलं? काय केलं? अरे अख्खा किराणा भरलाय घरचा माझ्या नावावर. त्याने ते दुकानदार मला फोन करून करून परेशान करताय सकाळपासून. किराणा तर पार्टीचा होता. अरे घरचा किराणा भरलाय त्याने. पार्टीला तुला 5 किलो लागतं का खायला? काय करतात तुम्हाला? गंठन कुमार तूच सांग. काय गोंधळ घातलाय तुम्ही? 3 महिने झालं पगार नाही. मग भरला काय होती त्याला, देतो की मी अहो, त्याचं. पण आपलं पार्टीचा विषय ठरला. अरे पण तो दुकानवाला मला फोन करतोय की पार्टी तुम्ही मला एवढे बोलले, भरला मी किराणा. 3 महिन्यात पगार नाही. पगार झाला की मी पैसे देतो की, मी नाही म्हणलं का. गंठन कुमार दिल. बरं, जाऊन दे, चांगलं शुभ कार्य चालू आहे आपलं. ठीक आहे. त्याला अडथळा नको. बसा, सत्कार सुरुवात करू आपण. सत्कार करू आपण. चला चला सत्कार करूया आपण. सत्कार कोण करणार? गोट्या, तू करतो का सत्कार? नाही नाही, मला नाही नको, यालाच नको. करू द्या. या आमदाराचा पोरगा आहे 22 सरपंच, त्याला करू द्या. 22 सरपंच. चला मास्तर या पारावर. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही माझा सत्कार केला, खूप बरं वाटलं. अरे गंठन कुमार, ते महत्वाचंच होतं तुझा सत्कार करायला. मास्तर थोडं शिक्षणाविषयी सांगायचं. हां, कसं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध पिलं की माणूस बुरबुरणारच. धन्यवाद.